मित्रांनो, 2024 हे वर्ष संपत आलंय. क्रिसमसचं सेलिब्रेशन सुद्धा सुरू झालं आणि आता अनेक लोक वाट पाहत आहेत ती न्यू इयरची. न्यू इयर म्हटलं की दरवर्षी अगोदरच बुकिंग करून ठेवावं लागतं, कारण पॉप्युलर ठिकाणी नंतर प्रचंड गर्दी होते. मग त्यात तिकीट दर वाढता आणि नुसता गोंधळ उडतो. आता न्यू इयरला काहींना मस्त धुमधडाक्यामध्ये पार्टी करायला आवडतं, तर काहींना आपल्या कुटुंबासोबत अगदी निवांत वेळ घालवायचा असतो. पण यासाठी दरवर्षी जायचं कुठे आणि ही ट्रिप मॅनेज कशी करायची हा प्रश्न तर सर्वांसमोरच असतो. तर या व्हिडिओतून मुंबई आणि पुण्याजवळचे असे काही डेस्टिनेशन जाणून घेऊयात, जिथे तुम्ही तुमच्या मित्रांसोबत आणि कुटुंबासोबत नवीन वर्षाचं स्वागत करू शकता. न्यू इयर पार्टी म्हटलं की अनेकदा मुंबईचं नाव सर्वप्रथम आपल्या डोक्यामध्ये येतं, कारण इथे नववर्षाची सुरुवात अगदी धूमधडाक्यामध्ये केली जाते. तरुणाईचाही अगदी साजेसं असं हे शहर मानलं जातं. पण आज आम्ही तुम्हाला मुंबई व्यतिरिक्त अशा काही ठिकाणांबद्दल सांगणार आहे, जिथे तुम्ही कमी गर्दीमध्ये अगदी निवांत नवीन वर्षाची पार्टी करू शकता. महाराष्ट्रामध्ये अशा अनेक भव्य आणि सुंदर ठिकाणं आहेत, जिथे जगभरातून पर्यटक भेट देण्यासाठी येत असतात. महाराष्ट्राला भेट द्यायची किंवा नववर्ष साजरं करण्याचा प्रसंग आला की अनेक जण प्रथम मुंबईचं नाव घेतात. मुंबई हे देशातलं प्रमुख आणि सुंदर जिल्ह्यांपैकी एक मानलं जातं. मुंबई अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेलं आहे. तसं पाहायला गेलं तर मुंबई हे पार्टीसाठी सर्वोत्तम ठिकाण आहे. पण आता बरेच लोक मुंबईला जाण्याऐवजी महाराष्ट्रातल्या इतर पार्टीची ठिकाणं शोधतात, जिथे त्यांना खूप मजा आणि उत्साह पाहायला मिळतो. मुंबई व्यतिरिक्त अशी काही ठिकाणं आहे का जिथे तुम्ही पार्टीसाठी जाऊ शकतात? अशी काही ठिकाणं आज आपण पाहणार आहोत. महाराष्ट्रातल्या रायगड जिल्ह्यामध्ये असलेलं अलिबाग हे राज्यातल्या अशा ठिकाणांपैकी एक आहे, जिथे क्रिसमस आणि नवीन वर्षाच्या पार्टी भव्य शैलीमध्ये आयोजित केल्या जाऊ शकतात. अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेलं अलिबाग हे शहर मुंबईपासून सुमारे 96 किलोमीटर अंतरावर आहे. अलिबाग हे महाराष्ट्रातलं एक ठिकाण आहे, ज्याला अनेक लोक महाराष्ट्राच्या मिनी गोव्याचं देखील नाव देतात. हे शहर तिन्ही बाजूंनी पाण्याने वेढलेलं आहे. इथं असे अनेक समुद्र किनारे आहेत, जिथे क्रिसमस पासून नवीन वर्षांपर्यंत पार्टी सुरू असते. येथे असलेल्या रिसॉर्ट आणि फार्म हाऊस मध्ये सुद्धा रूम बुक करून नवीन वर्षाच्या पार्टीचा आनंद लुटता येतो. महाराष्ट्र राज्यातलं पुणे जिल्ह्यात असलेलं लोणावळा हे राज्याचं एक सुंदर आणि लोकप्रिय हिल स्टेशन मानलं जातं. इथे दर महिन्याला हजारो देशी विदेशी पर्यटक मौज मजा करण्यासाठी येतात. लोणावळा त्याच्या नैसर्गिक सौंदर्यासोबतच पार्टी डेस्टिनेशन म्हणून सुद्धा ओळखलं जातंय. क्रिसमस आणि नवीन वर्षाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक भेट देण्यासाठी आणि पार्टी करण्यासाठी लोणावळ्याला येत असतात. लोणावळ्यातील अनेक रिसॉर्ट्स आणि व्हिलामध्ये नवीन वर्षाच्या पार्ट्या ह्या रात्रभर सुरू असतात. लोणावळ्यामध्ये भुशी डॅम, राजमाची पॉइंट, पवना तलाव आणि कार्ला लेणींना भेट द्यायला तुम्ही यावेळेस नक्की विसरू नका. महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यामध्ये स्थित भंडारदरा हे एक सुंदर आणि पार्टी डेस्टिनेशन हिल स्टेशन मानलं जात आहे. भंडारदरा हा हॉलिडे रिसॉर्ट म्हणून सुद्धा ओळखला जातो, असा अनेकांचा समज आहे. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक येत असतात. भंडारदरा येथील हॉटेल्स, रिसॉर्ट आणि व्हिलामध्ये नवीन वर्षाच्या पार्ट्या आयोजित केल्या जातात, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या कुटुंबियांसोबत सहभागी होऊ शकता. भंडारदरा येथे पार्टीचा आनंद लुटल्यानंतर रतनगड किल्ला, आर्थर तलाव, विल्यम्स डॅम आणि अंब्रेला फॉल्स यासारखी अद्भुत ठिकाणंही तुम्ही पाहू शकता. महाराष्ट्रामध्ये क्रिसमस आणि नवीन वर्षाची पार्टी मुंबई आणि पुण्याच्या आसपासच्या अप्रतिम ठिकाणी आयोजित केलेली पाहणं हे फारच दुर्मिळ आहे. पण पुणे महाराष्ट्रातील प्रमुख ठिकाणांपैकी एक मानलं जाते. पुण्याबद्दल असं म्हटलं जातं की इथे अनेक बार, रिसॉर्ट्स आणि व्हिला आहेत, जिथे रात्री नववर्षाच्या पार्टीज होतात. पुण्यामध्ये तुम्ही 5 ते 6 हजार रुपयांमध्ये नवीन वर्षाची भव्य पार्टी एन्जॉय करू शकता. नववर्षामध्ये पुण्यामध्ये ठिकठिकाणी अनेक कार्यक्रमांचं आयोजन सुद्धा करण्यात येतं. काही कार्यक्रमांमध्ये प्रवेश शुल्क देखील आकारला जातो. महाराष्ट्रामध्ये इतरही अनेक अद्भुत ठिकाणं आहेत, जिथे तुम्ही क्रिसमस आणि नवीन वर्षाच्या पार्टीचा आनंद घेऊ शकता. महाबळेश्वर प्रमाणेच नाशिक, औरंगाबाद, पंचमढी या पर्यायांचा सुद्धा तुम्ही विचार करू शकता.